पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दांडी मारली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या कार्यक्रमात अनुपस्थितीत दिसून आले। एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, पण कार्यक्रम पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव आहे, पण ते कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत। तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव आहे, पण ते कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडून। तुषार, एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या खरतर येतच होत्या आणि आता पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला देखील उपमुख्यमंत्री अनुपस्थित आहेत। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र शासनाच्या फौजदारी कायद्यावरील प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडत आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासहित सर्व प्रमुख पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्या कार्यक्रमाचं निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील देण्यात आलं होतं। मात्र आजच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीचं कारण अद्याप अस्पष्ट जरी असलं तरीही गेल्या 24 तासापासून राज्याच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपा आणि शिवसेनेमध्ये जे पक्षप्रवेश सुरू आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला दोन्ही पक्षांमध्ये मतमतांतर पाहायला मिळतात। काल स्वतः एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका जरी स्पष्ट केलेली असली तरीही आज ते कार्यक्रमाला का अनुपस्थित आहेत या संदर्भामध्ये राजकीय वर्तुळामध्ये मात्र चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की आज जो कार्यक्रम आहे फौजदारी कायद्या संदर्भातला, हा कार्यक्रम राज्य शासनाच्या दृष्टिकोनातला सर्वात महत्वपूर्ण कार्यक्रम होता। त्यामुळे त्या कार्यक्रमाला राज्याच्या पोलीस महासंचालक, मुख्य सचिव यांच्यासहित सर्व राज्याचे प्रमुख नेते आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे देखील आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र एकनाथ शिंदे यांच्यासाठी जी खुर्ची राखीव ठेवण्यात आली होती ती खुर्ची अद्यापही राखीव असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे ते कार्यक्रमाला उशिरा येणार होते का, ते कार्यक्रमाला काय येऊ शकले नाही, ते कार्यक्रमाला का अनुपस्थित राहिले या संदर्भामध्ये आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या अनुपस्थितीला गेल्या 24 तासामधली राजकीय किनार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। कारण की गेल्या 24 तासांपूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये अगदीच तुषार, म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येतच होत्या आणि त्यामध्ये आता ते कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत। निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये याच्या चर्चा होणारच। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची आणि अतिशय महत्त्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। गेल्या वेळी सुनावणीच्या दरम्यान आरक्षणाची 50% जी मर्यादा जर राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने ओलांडली तर निवडणुका स्थगित करण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिलेला। मर्यादेपेक्षा आरक्षण नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आढळून आल्यास निवडणुका स्थगित करण्याचा इशारा दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस देखील बजावलेली। या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नोटिसांवर राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब नोंद होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीमध्ये निश्चित होणार। तर 30 ते 40 नगरपालिका नगर परिषदेमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% पुढे गेल्याची शक्यता आहे। तर या जिल्ह्यातील आरक्षण 50% पुढे जाण्याची देखील शक्यता आहे। गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर, अमरावती तसेच बुलढाणा, यवतमाळ, नांदेड आणि नाशिक या सगळ्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% पुढे गेल्याची शक्यता आहे। त्यामुळे आजची सुप्रीम कोर्टातली सुनावणी अतिशय महत्त्वाची असणार आहे। 30 ते 40 नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% पुढे गेल्याची शक्यता आहे।
तर किती ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय पाहूयात। जिल्हा परिषदा 17, पंचायत समित्या 83, महापालिका 2 तर नगरपालिका आणि पंचायती 57 इतक्या ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं कळतंय। तर 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महापालिका आणि 57 नगरपालिका आणि पंचायती इत्यादी ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं कळतंय।